काही लोक फक्त मराठीचं राजकारण करतात, मारहाण करण्यापेक्षा मराठी शिकवण्यावर भर द्या असा टोला मनसेला उदय सामंत यांनी लगावलेला आहे। मराठीचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, लोकांना मारहाण करण्यापेक्षा मराठी शिकवण्यावर भर द्या असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावलाय। अमराठी लोक व्यवसायासाठी राज्यात येतात, त्यांना मराठी शिकवण्यासाठी मराठी भाषा विभाग पुढाकार घेणार आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा सामंतांनी दिलं आहे। मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अपमान करून मराठी भाषेचं खच्चीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही लोक मराठीच्या बोलण्यावर जे राजकारण करतात याच्यापेक्षा माझा विभाग वेगळ्या तंत्रज्ञानानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। जे परभाषीय या ठिकाणी येतात, जे अमराठी लोक येतात, ते उद्योगधंद्यासाठी येतात, त्यांना देखील मराठी शिकवलं गेलं पाहिजे यासाठी मराठी भाषा विभाग यावर्षी पुढाकार घेणार आहे आणि तोच प्रकल्प अभिजात भाषा मराठी झाल्यानंतर आम्ही केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे। केंद्र शासन त्याला नक्की मंजुरी देईल आणि एखाद्याला मराठी बोलता येत नाही म्हणून त्याच्यावर दबाव आणून दादागिरी करून मारण्यापेक्षा त्याला मराठी शिकवली पाहिजे, मराठीची गोडी लावली पाहिजे, तरच महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलू शकतो आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं मराठी बोलावं ही मराठी भाषेची भूमिका आहे।